हे आहेत योगा शिक्षक संदेश कर्नाळे। संदेश 4 वर्षांपासून योगा क्लासेस घेत आहेत। ते एक सर्टिफाईड योगा शिक्षक आहेत। सध्या महिलांमध्ये जाणवत असलेल्या PCOD साठी तर मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासासाठी त्यांनी काही योगासनं सांगितली आहेत। तर पाहूयात ती योगासनं कोणती आणि कशी करायची। नमस्कार, मी संदेश महादेव कर्नाळे। मी एक सर्टिफाईड योगा टीचर आहे आणि आज आपण PCOD या समस्येसाठी कोणते योगासन करायचे आहेत ते आज आपण शिकणार आहोत। या योगासनामुळे आपला पेल्विक फ्लोर ओपन होईल आणि आपलं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत तिथे रक्तप्रवाह इन्क्रीज होईल। तर आपण आज ते योगासन शिकणार आहोत। तर आपण स्टार्ट करूया। आपलं पहिलं आसन आहे तितली आसन, त्यालाच आपण बटरफ्लाय पोज म्हणतो। तर आपण स्टार्ट करणार आहोत। तुम्हाला दोन्ही पाय आतमध्ये खेचायचे आहेत। 1 बॅक स्ट्रेट पाहिजे तुमची, दोन्ही हाताने तुमचे टोजला लॉक करायचं आहे आणि जेवढे होईल तेवढे पाठी घ्यायचा। बॅक स्ट्रेट करून तुम्हाला तुमचे थाईज फ्लोअरला टच करायचे आहेत आणि वरती करायचे आहेत, टच करायचे आहेत आणि वरती करायचे आहेत। तर आपला दुसरा आसन आहे उष्ट्रासन, त्याला आपण कॅमल पोज म्हणतो। तर तुम्हाला यायचे पहिले दंडासन मध्ये दोन्ही पाय सरळ स्ट्रेट करायचे आहेत, बॅक स्ट्रेट ठेवायचे आहे आणि तुमचा राईट लेग पाठीमागे घ्यायचा 1, देन तुमचा लेफ्ट लेग 2 अँड नीज वर उभं राहायचं आहे। ब्रीदिंग करत तुमचा राईट हँड पाठी येणार आणि राईट हील वर होल्ड करायचं आहे। पुढे लेफ्ट हँडने पाठी येऊन लेफ्ट लेग होल्ड करायचं आणि जेवढा तुम्हाला पेल्विक पुढे नेता येईल तेवढा पुढे करायचं आहे। तर आपला चौथा आसन आहे बोपोज धनुरासन। आपल्याला पुन्हा आपल्या पोटावर झोपावं लागेल। पोटावर झोपायचं आहे, दोन्ही हात रिलॅक्स सोडायचे आहेत। फर्स्ट तुम्हाला राईट लेग होल्ड करायचा आहे 1, देन सेकंड तुम्हाला लेफ्ट लेग होल्ड करायचा आहे आणि ब्रीदिंग करत वरती पाय स्ट्रेच करायचे आहेत। सेम 20 काउंट होल्ड करायचा आहे। ब्रीदिंग ब्रीथ आउट नॉर्मल 1 2 3 4 5, जेवढं होल्ड होता येईल तेवढं वरती स्ट्रेच करा आणि देन रिलॅक्स। तर आपला पाचवा आसन आहे सेतुबंधासन ब्रिज पोज। तुम्हाला आता तुमच्या पाठीवर झोपायचं आहे। तर स्लोली 1, एक लेग तुम्हाला फोल्ड करायचा आहे। राईट लेग 1, लेफ्ट लेग 2, दोन्ही हात तुमचे पाय 90 डिग्री पाहिजेत आणि हात हिलला टच ठेवायचे आणि श्वास घेत तुम्हाला पेल्विकला वरती स्ट्रेच करायचा आहे 1 आणि 20 काउंट होल्ड करायचा आहे 1 2, जेवढा होईल तेवढा पेल्विक वरती स्ट्रेच करा। स्लोली ब्रीथ आउट and relax. Done. तर आता जी तुम्ही 5 योगासनं बघितली ती तुम्हाला नेहमी करावी लागणार आहेत। ती तुम्हाला 2 सेट 20 काउंटचे करावे लागणार आहेत आणि तुम्हाला जर बेनिफिट हवा असेल तर तुम्हाला रेग्युलर 1 महिना ते 3 महिना कंटिन्यू ठेवावे लागणार, तरच तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट दिसेल। तुम्ही एक दिवस कराल आणि ते तुम्हाला तसं नाही फायदा होणार, तुम्हाला ते नेहमीच करावं लागणार, त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल। आणि ही जी आपण योगासनं केली ते PCOD आणि मासिक पाळीमध्ये क्रॅम्प्स यासाठी कसा फायदा होऊ शकतो, कसं ते कमी होऊ शकतं, रिलॅक्स होऊ शकतं, त्यासाठी ही योगासनं होती। तर ती तुम्ही नेहमी करा, तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल।